राज्य मंत्रिमंडळ विस्तार येत्या 20 ते 22 तारखेदरम्यान होईल असा अंदाज संजय शिरसाट यांनी व्यक्त केलेला आहे। काही तांत्रिक अडचणी आहेत, मात्र विस्ताराबद्दल कोणावरही दबाव नाही। माझ्याबद्दल जो निर्णय होईल तो मला मान्य असेल अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे। संजय राऊत हेच शिवसेना संपवण्याचं कटकारस्थान करत होते आणि करत आहेत। त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्यावरही संजय राऊत यांचा दबाव दिसतोय असंही शिरसाट यांनी म्हटलंय। मंत्रिमंडळ विस्तार व्हावा असं सर्वांचीच इच्छा आहे, सर्वांचं ते मागणी सुद्धा आहे। यासाठी की कामाचा स्पीड वाढते आणि मी याबद्दल सीएम साहेबांना पण डेप्टी सीएम साहेबांनाही बोललो। त्यांनी त्यांच्या ज्या टेक्निकल अडचणी त्या सांगितलेल्या ती टेक्निकल अडचणी त्याच्या जर आता मला वाटतं या 15 तारखेपर्यंत संपतील असा एक माझा अंदाज आहे। 20-22च्या दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा, कारण अनेक राज्यमंत्रीपद असतील, कॅबिनेट मंत्रिपद असतील, भरायची बाकी आहे। म्हणून 20 लोकांवर हे मंत्रिमंडळ चालणार नाही, तर ते वाढ करावीच लागणार आहे हे त्यांनाही माहिती आहे। राज्यातील नेत्यांच्या वाहनांना अपघात होण्याचं सत्र काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। माजी मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला अपघात घडला। शुक्रवारी रात्री 10:15 वाजेच्या सुमारास पोलादपूर जवळ कशेडी घाटात चोळई इथे हा अपघात घडला। अपघातात सुदैवाने आमदार योगेश कदम बचावले असून चालकाला मात्र किरकोळ दुखापत झाली आहे। मात्र हा घातपात असल्याचा संशय आता व्यक्त करण्यात येतोय। योगेश कदम यांना Y+ दर्जाची सुरक्षा असताना देखील त्यांच्या ताफ्यात डंपर शिरला कसा असा प्रश्न आमदार संजय शिरसाट यांनी उपस्थित केलेला आहे। तसंच या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी देखील करण्यात आली आहे। रामदास कदम साहेबांकडे जर माहिती तशी असेल तर निश्चित त्याची चौकशी सीएम साहेब करतील। परंतु माझं स्पष्ट मत आहे की सर्वच आमदारांनी आमच्याकडे सर्वांनाच लोड असतो, परंतु रात्रीचा प्रवास टाळावा, जेणेकरून घातपात जरी करायचा असेल तर रात्रीचा घातपात होणार नाही, दिवसा पकडले तरी जातील। सांगली जिल्हा परिषदेचे